हातातल्या अक्षरा कलशाच्या नारळावरती वाहून द्या. वरुणाय नमो नमः नमस्करोमि. हातात पळीभर पाणी घ्या. तुम्ही हाताला हात लावा. आपल्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहित नसेल तर काश्यप म्हणा. तिथे विष्णू तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव च योगस्य करणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगता. अद्य पूर्वोच्चारित एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यनिथो. म्हणायचं काश्यप कुले गोत्र उत्पन्नाय. आपलं स्वतःचं नाव घ्या. शर्मणाः आपल्या परिवारातल्या घरातल्या सगळ्यांची नावं घ्या. सह कुटुंबाः सह परिवाराः सह बांधवाः पुण्यफल प्राप्ती पूर्वकम महाशिवरात्री पर्वकाल निमित्तेन उमामहेश्वर भवानी शंकर पार्वती रमण मृत्युंजय महाशक्ती देवता त्र्यंबकेश्वर कपालेश्वर काशी विश्वेश्वर देवता अखंडित कृपा आशीर्वाद प्राप्ती पूर्वकम मम गृहमध्ये धनधान्य सुख समृद्धी आयु आरोग्यता प्राप्ती पूर्वकम सकल मनोकामना मनोरथ संसिद्धी अर्थम भूत प्रेत पिशाच दोष पीडा परिहार पूर्वकम यथाशक्ति महाशिवरात्रि पर्वकाल निमित्तेन उमामहेश्वर देवता प्रीत्यर्थे यथाशक्ति रुद्र अभिषेक पूजन अहम करिष्ये. पाणी द्या सोडून तामनामध्ये. पुन्हा दोनदा पाणी सोडा हातावरनं. तत्रानु कार्य निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणपती स्मरण वर्ण पूजनच्या अहम करिष्ये. हात जोडून वरती गणपतीला नमस्कार करा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. गंगणपते नमो नमः प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. एक फुल घ्या गणपतीच्या पायाशी वाहून द्या तिथे. महागणाधिपते नमो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्येत नाना परिमलव्यानि समर्पयामि. तसंच देवीला पण एक फुल वाहून द्या. देवीला पण नमस्कार करा. अंबे अंबिके बालिके नमानयति कशन ससद्विका सुभद्रिकांकां पीलवासिनीं दिव्यै नमो नमः नमस्करोमि. बसा जागेवरती. बसले की दोघांनी आपल्या जमिनीला नमस्कार करायचा. जमिनीची प्रार्थना करायची. समुद्र वसने देवे पर्वतस्तत मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. जमिनीला नमस्कार करा. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. जो दिवा चालू आहे त्या दिव्याला हळद कुंकू व्हा. दिव्याची प्रार्थना करा. आहेरिव भोगैः पर्जेति वा हुंजाय हेतिं परिवादमानः. हस्तग्नो विश्वान वयोनानि विद्वान पुमान बोला नाही. हस्तग्नो विश्वान हस्तग्नो विश्वान वयोनानि विद्वान पुमान कुसम परिपातु विश्वतः. सकल सौभाग्य मंगल व्याणीं समर्पयामि. दिव्याची प्रार्थना करा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. आपण जे पूजेला पाणी घेतलं त्यावरती आपला उजवा हात ठेवा. सगळ्या नद्यांचं तीर्थांचं स्मरण करा. गंगेचे यमुने शैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरुः. त्या लोटीला चार दिशेला गंध दाबा. बोटोला करा. ओंकार पुरवा थोडस. सर्व उपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्येत. पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे आणि या कलशाची पूजा आहे. पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर चार दिशेला. दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे सामवेदाय नमः. त्याच्या लोटीमध्ये हळद कुंकू व्हा. दादा एक फूल टाका त्या पाण्यामध्ये. वरुणाथाय नमो नमः. तुम्ही हळदी कुंकू वाहून घ्या पाण्यामध्ये. सर्व उपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्येत.
नाना परिमलद्रव्याने फुल टाकल्यानंतर फुलाने ते पाणी तुमच्या तिघांच्या अंगावरती शिंपडून घ्या. अपवित्र पवित्रो वा सर्वावसांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सबाह्याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः शुचिर्भव. त्या लोटीतलं पाणी घ्या, शंखामध्ये पाणी टाकायचं, ते 3 पळीभर पाणी टाका. ओम म्हणायचं पाणी टाकताना. ओम इति मंत्रेण जलं प्रपूज्येत शंखस्थित देवतेभ्यो नमो नमः. ओम इति मंत्रेण जलं प्रपूज्येत शंखस्थित देवतेभ्यो नमो नमः. ओम इति मंत्रेण जलं प्रपूज्येत शंखला गंध लावा. सर्वोपचारार्थे गंध पुष्पाणि समर्पयामि. त्याच्यावरती एक फूल ठेवा. ऋतुकालं भव श्वेत पुष्पाणि समर्पयामि. शंखाला फक्त गंध आणि फूल वाहत असतात, हळद कुंकू अक्षरा काही वाहत नसतात. सर्वोपचारार्थे तुलसी पत्र असेल तर ठेवा, नसेल तर नमस्कार करा. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि वरुणस्थित देवतेभ्यो नमो नमः. ठीक आहे, चला नमस्कार करा. तुलसी पत्राने समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. हात जोडा, शंखाची प्रार्थना करा. पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. दादा ती घंटी उचला, वाजवा. आगुना सुदेवानम गमना सुराक्षराम प्रगल्लाधकारकम. घंटेला गंध लावून द्या. त्याम एक फुल लावून घ्या. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्येत नाना परिमलद्रव्याणि समर्पयामि. घंटेला नमस्कार करा. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. आता आपला उजवा कलशाच्या नारावरती ठेवा. आज विग्रह कलशं मह्यात्वा विशन विंदवाः पुनरुर्जः. कलशावरचं नारळ काढून घ्या. त्या कलशात 2 पळीभर पाणी टाका. इमं मे वरुण. ठेवून द्या नारळ खाली, ठेवून द्या खाली. हो, काहीच प्रॉब्लेम नाही, ठेवा. घ्या तुलसी पत्र शंखावरती करून घ्या. कलशामध्ये 2 पळीभर पाणी टाका. इमं मे वरुण श्रुती हवमध्याच मृडय. कलशामध्ये इमं मे वरुण श्रुती हवमध्याच मृडय त्वाम वसुराचके. आता एक फुल घ्या, त्याची पाकळी करून टाका कलशामध्ये. आज कलशं मह्यात्वा विशन विंदवाः पुनरुर्जः. गव्हाचे 2-4 दाणे उचला, खालतून कलशात टाका. धान्यमसि देनु हि देवान् प्राणाय तु दानाय त्वाः. सुट्टा पैसा आणला असेल तर टाका. हिरण्यगर्भाः सम. घ्या तिथून घ्या. हिरण्यगर्भाः समवर्तताग्रे भूतशजातः. पण तुम्ही हळद कुंकू व्हा, तुम्ही हळद कुंकू वाहून घ्या. सर्व उपचारार्थे कलशामध्ये टाकायचंय. सर्व उपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः. आता आपण ते पानं टाकलेत त्यांना हात लावा. अश्वस्थेयो निखदनं पर्णयो सतिकृताः. आता ते खालचं नारळ उचला, दोघा हातांनी धरा, आपल्या कपाळी लावा आणि कलशावरती सावकाश ठेवा. वरुणाचाय नमो नमः. चला नारळ ठेवलं की अक्षरा व्हा. तत्वाजामि ब्रह्मणा वंदमान सदा शास्ते जजमानो हविर्वेहि. अक्षरा वाहिली की ओला गंध घ्या. कलशाच्या तांब्याला 4 दिशांना लावायचा. खालतून वरती आधी आपल्या समोर लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. आता तिकडे दक्षिणेला लावा. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्वेदाय नमः. अपांपत्यं वरुणाय नमः. एक मध्यभागी कलशाच्या गळ्याला समोरून आडवा गंध लावा. अपांपत्यं वरुणाय नमः. गळ्याच्या ठिकाणी अक्षत लावा. ताई तुम्ही तिथे हळदी कुंकू वा. सकल सौभाग्य मंगल व्याणीं समर्पयामि. नारळावरती फूल ठेवा. एखाद्या बेलाचं पान असल्यास ठेवा. बिल्वदलानि समर्पयामि. वरुणाचाय नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. बेलाचं पान ठेवलं की कलशाला 3 वेळेस नमस्कार करा. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. नमस्करोमि. दादा तू कलश उचला, पक्का झाला. तुम्ही पण हा कलश उचला आणि आपल्या कपाळी लावायचा. नंतर पत्नीच्या कपाळी लावून खालती टेकवायचा. तुम्ही तुमच्या कपाळी लावून खालती टेकवा. असं 3 वेळेस करायचे आपल्याला. त्रिणेवरावि चक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः अतो कर्माणि धारयन् तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्विते भवन्तु ब्रुवन्तु. तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्विते भवन्तु ब्रुवन्तु. 3 वेळेस झालं की कलशाला नमस्कार करायचा. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. हातात अक्षरा घ्या, मनामध्ये कलशाची प्रार्थना करा. इमं मे वरुण श्रुती हवमध्याच मृडय त्वां वसुराचके
नारळावरती अक्षरा वाहून द्या. वरुणाथाय नमो नमः. सुभ्रष्टा वरदा भवेत नमस्करोमि. हातात पळीवर पाणी घ्या. अनया पूजा वाहित वरुण देवता पाणी त्यांना सोडून द्या. प्रियता नमः. हातात पुन्हा पळीवर पाणी घ्या. म्हणायचं यथाशक्ती यथाशक्ती रुद्राभिषेक पूजन फलप्राप्ती पूर्वकम यथाशक्ती न्यास कर्म अहम करिष्ये. वाणीला सोडून तुम्ही हात जोडून बसा ताई. तुम्ही दोघांनी मी करतो तसं करायचं. असं करा. ओम नमः शिवाय अंगुष्ठाभ्याम नमः. ओम नमः शिवाय तर्जनीभ्याम नमः. ओम नमः शिवाय मध्यमाभ्याम नमः. ओम नमः शिवाय अनामिकाभ्याम नमः. ओम नमः शिवाय कनिष्ठिकाभ्याम नमः. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्मुष्टाभ्याम नमः. हृदयाला हात लावा. ओम नमः शिवाय हृदयाय नमः. ओम नमः शिवाय शिरसे स्वाहा. ओम नमः शिवाय शिखाय औषध. ओम नमः शिवाय कवचाय हूम. ओम नमः शिवाय नेत्रत्रयाय औषध. ओम नमः शिवाय अस्राय फट. महादेवाची प्रार्थना करा. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. मृत्युंजय भगवान की जय. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. देवाला नमस्कार करून आपलं पूजेचं साहित्य घेऊन पिंडी जवळ बसा. आता हे उचला तर सगळं ते त्याच्यावरती जे जे ठेवलेले ते सगळं बाजूला करा. मोकळी करायची जागा सगळी. देवाला असा पसारा कधीच नको. हे उचला ते तांबे वगैरे पूजन अहम करिष्ये. चला तर नवीन पिंडीवरती आपला उजवा हात ठेवा. डावा हात तुमच्या हृदयाला लावा. डोळे मिटून घ्या आणि कल्पना करा या मूर्तीमध्ये प्राण ती आपल्याला आशीर्वाद देते. त्याचे काही मंत्र आहेत ते मी म्हणतोच आहे. माझ्या पाठीमागून तुम्ही दोघांनी म्हणायचंय. ओम आम ह्रीं क्रोम रम रम वम शम सम हम रम स्वाहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम आसाम आवाहित भवानी शंकर देवतानां प्राणाः जीवाः सर्व इंद्रियाणि वाक् मन चक्षु श्रोत्र सकल देवतानां नमो नमः. अशा स्थितीमध्ये ओंकाराचा 15 वेळा जप करायचा आपल्याला. ओम 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 ओम. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. सगळेजण हात जोडा. महादेवाची प्रार्थना करा. ओम नमः शंभवाय च मयो भवाय च. नमः शंकराय च मयस्कराय च. नमः शिवाय च शिवतराय च. नमो दुंदुभ्याय च अनन्याय च. मृत्युंजय भगवान की जय. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. पिंडीला 3 वेळेस नमस्कार करा. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः नमस्करोमि. पिंडीवरती पळीने पाणी घाला. काय म्हणता? पिंडा म्हटलं तर पिंडीवर ठेवली चालेल का आमची? तुमचे घर घरचे ना. तुम्ही पण नवीन आणलेली का? नाही कशाला आणलेली? आता इथे जर मेन देवता इथे असताना घरची कशाला घेऊन? होईल आपल्याला आपलं. मुख्य हे आहेत ना. मुख्य ही पिंड आहे ना. त्यांनी नवीन आणली होती म्हणून तुम्ही ठेवली. हरि ओम. पादयोः पाद्यम् एतावानस्य महिमा तोजायांशपूरुकाः. पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्य अमृतन्दिवे. पादयोः पाद्यं समर्पयामि. आता पळीमध्ये पाणी भरून घ्या. त्या भरलेल्या पाण्यामध्ये हळद कुंकू टाका. रंगीत पाणी तयार करा. माझा मंत्र झाला की ते रंगीत पाणी पिंडीवरती वाहून द्या. त्रिपादूर्ध्व उदयित पुरुकाः पादोसेहा भवत् पुनः. ततो विक्वन्वक्रामत्सा शनान शने अभि. वाहून द्या पिंडीवरती. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. 2 वेळेस चांगल्या पाण्याने स्नान घाला. ततो विराड जायत विराजो आदिपुरुकाः. सजातो अत्तरिच तपस्याद् भूमिमथो पुराः.
सर्वांगे स्नानियं समर्पयामि पंचामृत स्नानम। आता पंचामृत घ्या, ज्याच्याकडे एकत्र असेल त्यांनी एकत्र व्हा, ज्याच्याकडे वेगवेगळं आहे त्यांनी वेगवेगळं व्हा। आणि निर्माल्यानंतर विसरून जाईल पंचामृत स्नानानंतर। चला आधी दूध टाकायचंय। पयाः पृथिव्यां पय ओखरे खुपयो दिव्यंतरिक्षे पयोधाः पयस्वती हे प्रदेशाः सन्तु मह्यम्। दूध टाकल्यानंतर दही टाका। ओम आकार विष्णु जिष्णुरज्येष्ठाः सभेयो जुवस्य जजमानस्य वीरोजाः। दही घातल्यानंतर मध टाकायचंय। ओम मधग्राणमोहो आकारिको जिष्णुरज्येष्ठाः मधुस्नानं समर्पयामि। मधुस्नानानंतर घृतस्नानं, घृत म्हणजे तूप, तुपाचं स्नान झाला। घृतं घृतपावानाः पिबतं वसा वसा पावानाः दिशा प्रदिश आदिशो विदिशो दिव्याः स्वाहा। घृतस्नानं समर्पयामि। तुपाचं स्नान झालं की शेवटी साखरेचं स्नान। ओम शर्करायुक्त संयुक्तं स्नानार्थं प्रतिगृहीतं शर्करा स्नानं समर्पयामि। साखरेचं स्नान झालं की पुन्हा चांगल्या पाण्याने स्नान। ओम गंगे च यमुने शैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरुः शुद्धोदक स्नानं समर्पयामि। चला ठेवून द्या ते पाण्याच्या खाली। एक फुल घ्या, आता आपल्या कपाळी लावा। सकल देवतेभ्यो नमो नमः। फुल कपाळी लावून पिंडीवरती ठेवा, नमस्कार करा। प्रार्थना पूर्वक नमस्करोमि। देवाला नमस्कार करून आपण वाहिलेलं फुल उचला, आपल्या दोघं डोळ्यांना लावा, वास घ्या आणि इकडे उत्तर दिशेला फुल टाकून द्या ते। आता घ्या ते सगळे फुलं काढून घ्या, त्याच्यावरचे पिंड स्वच्छ करा। सर्वोपचारार्थे उचला ते सगळं, हार वगैरे काय काय आहे ते सगळं इकडे उत्तरेकडे करायचं ते सगळं। अजून निमुळता भाग आहे ना तिकडे काढा ते सगळं, बरोबर। प्लास्टिकचं बांधत पाण्याचं सकल देवतेभ्यो नमो नमः। शुद्धो जलेन प्रक्षाल्य शुद्धाचमनीयं समर्पयामि। धुवू नका अजून, आपल्याला अभिषेक बाकी, फक्त पिंड स्वच्छ करा। धुतल्यानंतर हात पुसून घ्या, खराब हातांनी देवांना अभिषेक करू नका। महादेवाला नमस्कार करा। मृत्युंजयाय नमो नमः। अभिषेकम कुर्यात। चला देवावरती दुधाचा रसाचा पाण्याचा कसला अभिषेक असेल त्याचं टाकत चला आता। हो ठीक आहे, जे असेल ते अभिषेक पात्र असेल ना, नाही तर मग गळकी मध्ये टाकून द्या, वरती गळकी शरीरात टाकलं तर ती धार चालू राहील, चालू राहतील। हात लावा किंवा तुम्ही पहिले पहिले टाकायचं। आता एक एक आहे त्यांच्याकडे जे नसेल तर त्यांनी पहिले टाकून द्या। असं सांगा ना, गाय आहे ना, बोंबू खायला तिकडे बस, मग काय अडचण। फक्त फुलपात्र घ्या, फुलपात्र घ्या, फुल टाकते तिथं वाटेल कधी असं बघा तो सांगा मला सुरुवात करा। तुमच्याकडे तुम्ही पळीने टाका, वाटलं ना पाणी टाका, दूध टाका, जे असेल ते टाका। हरि ओम ओम भू ओम वा ओम स्वाहा। आता गप्पा मारू नका, ओम नमः शिवायचं जप चालू ठेवा। हरि ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे निधीनां त्वा निधिपतिं हवामहे वसु मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्मा
गायत्री निष्ठुप जगत निष्ठुप पंचासह बृहत्कृष्णिः खगुसूचेभिः शम्यन्तु त्वाहा द्विपदा जाश्रीपदा जाश षट्पदा विषन्दा जाश छन्दाः सूचीभिः शम्यन्तु त्वाहा सहस्रो महसछन्दाः सप्तदेव्याः पूर्वे खाक्पन्था मनुष्यशरीरा अन्वालेभिरेनतो रश्मिन्ना जजाग्रतो दूरमुदयते दैवन्तनु सुप्रस्य तथैवैते दूरङ्गमञ्ज्योतिखाज्योतिरेकं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु यज्ञानवृतो तं मन्त्रस्य देवाजमग्नेः वेदाहमेतं पुरुकं महन्तमानित्यवर्णं तमसा परस्ताता तमेव विदित्वा ऋतिमीनान्ना पन्था विद्यते यनाय ॐ प्रजापति शरति गर्भे अन्तर्जायमानो बहुधा विजायते तस्य योनिं परिपश्यन्ति देव यो देवेभ्य आतपति यो देवानां पुरोहिताः गायत्री निष्ठुप जगत निष्ठुप पंचासह बृहत्कृष्णिः कोशोचेभिः शम्यन्तु त्वा द्विपदा जाश्रीपदा जाश षट्पदा विषन्दा जासूचेभिः शम्यन्तु त्वाहा सहस्रो महसछन्दाः दिव्या उर्वे खाक्पन्था मनुष्यधीरा अन्वालेभिरेरथो रसिन्मा जजाग्रतो दूरमुदयते दैवन्तनु सुप्तस्य तथैवैते ज्योतिखाज्योतिरेकं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु येन कर्मणो मणिखिनो मणिकुर्वन्तु भूरिरा जलपूर्वाक्षमन्ता प्रजानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु येन वृत्तिसिद्धप्रजासु तन्म क्रियते तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु येन भूतं भुवनपतिं प्रतिमजेन सप्तहाते सप्तहोता तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु यमिन्द्रवेषादादिवृतारथानां सर्वभूतं प्रजानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु सुखारविशुद्धजागतिरञ्जवितं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु ॐ सहस्रशीरेखा पुरुषाः सहस्राक्षाः सहस्रपाक सभूमिको सर्वतर्पित्वातु शुद्धदशाङ्कुलम् उरुखते वेदको सर्वज्ञ भूतं यक्ष भाव्यम् उतामृतत्वशेषानु जलन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांशपूरुकः पारुष्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपाद ऊर्ध्व उदयपुरुगः पारुषेह भवन् पुनः ततो विभङ्गग्रामशासनः न शने अभि ततो विराजयात विराजो अधिपुरुकः सजातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमथो पुरः तस्मादन्या सर्वभूताः ऋचाः सामानि जन्निरे छन्दाग्गुसृजन्निरे तस्मात् जनु तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त ये केचो भयारताः गावो हजन्निरे तस्मात् तस्माज्जाता अजावयाः कं यज्ञं वरैकि वृक्षं पुरुखं जातमग्रताः तेन देवा अयजन्त साध्यारिखयश्रजे यत्पुरुखं वदतुः कतिदाव कल्पयन्नामुखं किमशासीत् किं बाहु किमुरूपादा उचेते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृताः ऊरुतरशद्वैषः पद्म्यङ्गुशूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणस्य मुखादग्निरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षकोशेष्णोर्योः समवर्तत पद्म्यां भूमिर्षः श्रोत्रादधान् लोकान् अकल्पयन् यत्पुरुषेण हविखा देवा जन्यमतन्वत वसन्तो स्यासिद्धाज्यं ऋग्मयित्मः शरद्धवेः सप्ताशासन् परिणयश्रेः सप्तसमिधाः कृताः देवार्यजन्यं तन्वानाम्
अवन्नं पुरुखं पशुं जन्नेन जन्मजन्त देवातानि धर्माणि प्रथमान्यासन्नते हनाकं महिमानः सचन्त चत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः अग्नः समृता पृथिवीरसास्य विश्वकर्मणः समवर्तताग्रे तस्य दृष्टा विद्यते तन्मत्रस्य देवाजापग्नेः वेदाहमेतं पुरुखं महन्तमा नित्यवर्णं तमसा परसाथ तमेव विदित्वा मृत्युमीनान्ना पन्था विद्यते यनाय प्रजापतिशरति गर्भे अन्तर्जायमानो बहुधा विजायते तस्य योनिं परिपश्यन्ति हीनाजो देवेभ्य आनवतिजो देवानां पुरोहिताः पूर्वोचो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मये रुचं ब्राह्मण्यनयन्तु देवा अग्रे तदर्वम् यस्मै ब्राह्मणरत्नविद्या देवा वसन्वसे देशते लक्ष्मीशमन्यामहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्याप्तम् विष्णन्निखाण उम्ब इखाण सर्वलोकम् इखाण ओम भू ओम वा ओम स्वाहा हरि ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोदैखवे नमः बाहुभ्याम् उतते नमः जाते रुद्रशिवातनूरघोरा पापकाशिनि दयान सन्वासन्तमया गिरिशन्ताभिचाकशेः जामिखुङ्गिरिशन्त हस्तेर्विवर्गस्तवे शिवाङ्गिरत्रात कुरु माहि घोषेः पुरुखं जगत शिवेन वचसा त्वा गिरिजाक्षा वदामसे यथा नः सर्वमिजनेक्ष्मगो सुमना असत अद्यवोचदति वक्ता प्रथमो देव्यो भिनक अयं च सर्वाञ्जं भयं च सर्वा जातु धान्यो धराचेः परासुव असो यस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलः जयचेन गुरुद्रा अभितो दीक्षिताः सहस्रशो वैखागुहेण एमहे असोजो वसर्पदिनीलग्रीवो विलोहिताः उतैनङ्गोपा अदृशन्निदृशन्नुदहार्जाः श्रीकृष्णो मृडयातिनाः नमो सुनीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुके अथोजे अस्य सत्वानो अन्तेभ्यो करन् नमः प्रभुञ्जरान्मुभयोरात्नोर्जामजाशते हस्तैखवाः पराता भगवो वपाविदन्दनो कपदिनो विशल्यो मानवाम् उत अनेन शन्यजा इखव आवृस्य निखं कदेः जाते हेतिर्मे दुष्टमहसे बभूवते धनुः दयास्मान् विश्वदस्मया परिभुज परिते धन्वन हे विश्वतः अथो जो इखु दिवसारि अस्मिन् देहितम् अवचत धनुष्ठको सहस्राशते खुदे निशीर्य शल्यानः मुखा शिवो नः सुमना भव नमसो बाहुव्याप्तवधन्वने मानो महन्तमुतमानो अर्भकम्मान उक्षन्तमुतमानो उक्षितम् मानो वदेः पीतरुम्मो मातरम् मानः प्रियासन्नो रुद्ररेरिकः मानस्थो केतनये मान आयुखिमानो गोघुमानो अश्वेखुरेरिकः मानो वीरान्नुद्रभाविनो वज्रविक्मन्तः सदवित्वाह वामहे नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशां जपतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः षट्पिञ्जराय त्रिखीमथे पथीनां पतये नमो नमो हरिकेशायोपवेतिने पुष्टानां पतये नमो नमो वप्लुषाय व्याधीनेनानां पतये नमो नमो भवसते जगता पतये नमो नमो रुद्राय तायिने क्षेत्राणां पतये नमो नमो सूताय हन्तैवनानां पतये नमो रोहिताय सपदे वृक्षाणां पतये नमो नमो भवन्तये वारियौखरीण पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाकक्षाणां पतये नमो नमो कुचेर्घो
लोकाय क्रन्दयते पतेनां पतये नमो नमो कृष्णाय धावते सत्त्वनानां पतये नमो नमः सहमानालिव्याधिन अव्याधिनीनां पतये नमो नमो निखङ्गणककुभाय देनानां पतये नमो नमो निचेरवे परिकरायारण्यानां पतये नमो नमो वञ्जने परिवञ्जते सायुनां पतये नमो नमो निखङ्गण इभुनिमते तस्कराणां पतये नमो नमो श्रीमद्भ्यो रत्नञ्जनेभ्यो विक्रीडानां पतये नमो नमः उष्णीखिणे गिरीश्वराय कुलुञ्जानां पतये नमो नमो इकुमद्भ्यो धन्वायेभ्यः नमो नमः आतन्वानेभ्यः प्रतिरदानेभ्यः नमो नमो स्वभद्भ्यो जाग्रशवो नमो नमो विभद्भ्यो विभद्शवो नमो नमो स्वभद्भ्यो जाग्रशवो नमो नमः शयानेभ्यः आसीनेभ्यशवो नमो नमो शिवभ्यो दावद्भ्यशवो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यशवो नमो नमो श्वेभ्यो स्वपतिभ्यशवो नमो नमः अव्याधिनेभ्यो विविधन्तेभ्यशवो नमो नमो गुणभ्यो हतिभ्यः नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यः नमो नमो रातेभ्यो व्रातपतिभ्यः नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यः नमो नमः सेनाभ्यासेनानेभ्यः नमो नमो रथेभ्यो अरथेभ्यः नमो नमः सकृभ्यः संग्रजेभ्यः नमो नमो महद्भ्यो अर्वकेभ्यः नमो नमः सर्वेभ्यो रथकारेभ्यः नमो नमो पुञ्जेभ्यः रथकारेभ्यः नमो नमो गुलालेभ्यः कर्मारेभ्यः नमो नमो निगारेभ्यः पुञ्जेभ्यः नमो नमो स्वरेभ्यो मृगभ्यः नमो नमः शुभ्याः शुभति भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च विप्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मेदुष्टमाय च कुमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते वरीयसे च नमो ऋताय च सवृदे च नमो ग्राम्याय च प्रथमाय च नमः आशवे च चिराय च नमः शीघ्राय च शिव्याय च नमः उर्म्याय च वसन्याय च नमो नादेयाय च दीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च वगल्व्याय च नमो जघन्याय च बुद्ध्याय च नमः शुभ्याय च प्रतिसर्जाय च नमो जाम्याय च क्षेप्याय च नमः श्लोक्याय च वसन्याय च नमः ऊर्व्याय च कल्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः शवाय च प्रतिशवाय च नमः आशुखेणाय च शुरथाय च नमः शूराय च वभेदिने च नमो विल्विने च कवचिने च नमो वर्मिणे च वरोधिने च नमः सुताय च सुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो विष्णवे च प्रमिषाय च नमो निखङ्गिणे च कुलिमते च नमः तीक्ष्णे खवेयाय च धन्वने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः सुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः कुल्याय च सरस्याय च नमो नादेयाय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो विघ्याय च वृद्धाय च नमो विघ्याय च विद्युताय च नमो वर्घ्याय च वर्घ्याय च नमो वात्याय च रेक्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च ऋणाय च नमः शङ्गवे च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो ग्रीवधाय च दूरेवधाय च नमो हन्त्रे च हनियसे च नमो वृक्षेभ्यो नमस्तार
शंकराय नमः शंभवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः वार्जाय च वार्जाय च नमः प्रतरणाय च चोत्तरणाय च नमः ईर्जाय च गुल्याय च नमः शिकत्याय च प्रवह्याय च नमः किकोशिलाय च क्षणाय च नमः कपर्दिने च पुलस्तेशाय च हिरण्याय च प्रथमाय च नमो वज्राय च गोष्ठ्याय च नमः हृदयाय च निविव्याय च नमः गाट्याय च गवरेष्ठाय च नमः शुक्याय च हरित्याय च नमः पाग्गुसंव्याय च ररस्याय च नलोलोप्याय च लप्याय च नमः उर्व्याय च सुर्व्याय च नमः वर्णाय च पर्णशदाय च नमः उद्गुरमाणाय च विघ्नते च नमः अखिलते च प्रखिलते च नमः विकृभ्यो धनुवृषभो नमो वाहाकिरिकेभ्यो देवानागो हृदयेभ्यो नमो विचिनतेभ्यो नमो विक्षिणतेभ्यः नमः आनिर्हतेभ्यः रापे अंध सर्वते दरिद्र नील लोहित आसा प्रजान अशुनारुंचना किंचना ममत इमारुद्रातवसे कपर्दिने क्षवरा प्रवरा महेमथे यथा समन्विते चतुष्पदे विष्णुग्रामे अस्मिन्नदातुरम्म जाते रुद्र शिवा तनोः शिवा विश्वाभे गजे शिवा रुद्रस्य भेखजे तयानो मृडदेवसे वरिणो रुद्रसे दुर्गायोः अवति राम गवाय तनयाय मृडमे ऋतम शिवतम शिवो नः सुमना भव परमे वृषनिधाय कृतिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागैः विकीर्त विलोहिते नमस्ते अस्तु भगवः जाते सहस्रगुन्तु हेतयः सहस्राणि सहस्रबाहु हेतयः दासामीशानु भगवः परातिना मृगाकृति असंख्याता सहस्राणि रुद्रा अधिभूम्याम् रेखाग्ु सहस्रयोजने वदन्वानि तन्मसि अस्मिन् महन्तरिक्षे भवाम् अधि रेखाग्ु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नीलग्रीवाशितिकण्ठा सर्वा अधाक्षमाचरः रेखाग्ु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नीलग्रीवाशितिकण्ठा सर्वा अधाक्षमाचरः रेखाग्ु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि ये रक्षिषपिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः रेखाग्ु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि ये भूतानामधिपतयो विशिखासकपर्दिनः रेखाग्ु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि ये पथं पतिरवेदवेदा आयुर्धाः रेखाग्ु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि ये दीर्घानि प्रचरन्ति हस्तानि खङ्गिणः रेखाग्ु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि येनेको विविदन्ते पात्रेको विवतो जनान्न रेखाग्ु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो सुरुद्रेभ्यो जे देविकाञ्जे कामर्घविकव तेभ्यो दश प्राचीर दश दक्षिणा दश प्रदेश दशोदेशेर्दशोर्वाः तेभ्यो नमो असुदेनो वन्तुदेनो मृडयन्तिको जसिदमे काञ्जम्बे रत्नः नमो सुरुद्रेभ्यो जे अन्तरिक्षे जे कान्वातैखव तेभ्यो दश प्राचीर दश दक्षिणा दश प्रदेशेर्दशोदेशेर्दशोर्वाः तेभ्यो नमो सुदेनो वन्तुदेनो मृडयन्ति मोजसिदमे काञ्जम्बे दद्मः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनं मृत्युर्मुक्षीयममृतात् स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु वयः पृथिव्यापय ओखरे भुवयो दिव्यन्तरिक्षे वयोधाः वयस्वतेः प्रदिशः सन्तु मह्यम् विष्णोरराटमसि विष्णोः
न प्रेतो विष्णोः सूरस्य विष्णुः ध्रुवोऽसि वैष्णवमसि विष्णवे त्वा अग्निर्देवता मातो देवता सूर्यो देवता चन्द्रमा देवता वसवो देवता रुद्रा देवता नित्या देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देवता सद्योजात प्रवद्यामि सद्योजाता वै नमो नमः भवे भवे नामोद्भवद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो कालाय नमो कलविकर्णाय नमो बलविकर्णाय नमो बलाय नमो बलप्रमदाय नमो नमः अघोरेभ्यो घोरेभ्यो घोरघोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् द्योः शान्तिरन्तरिक्षो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि यतो यथा समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो वयन्नः पशुभ्यः सर्वे कामार्कवेदानाग्रसो यत्साम सर्वे कामे वै नवेत वेदानाग्रसेना विकिञ्चते ॐ शान्ति 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 सुशान्तिर्भवतु नमः पार्वती पते हर हर महादेव की जय अभिषेक स्नानं समर्पयामि अभिषेक स्नानानंतर प्रार्थना नमस्कार स्वच्छ निवास चांगलं पाणी टाका अत्तर वगैरे असेल तर अत्तर टाका देवावरती उठणं असेल तर उठणं टाका आधी उठणं आधी काढून घ्या पाणी भरायचं 46 पहिले स्वच्छ करून घेऊ सगळं स्वच्छ करून घ्यायचं वरचं सगळं स्वच्छ करून घेऊ खाली काढून झालं का इकडं स्वच्छ करून घ्या तिकडं स्वच्छ करून घ्या व्यवस्थित मग शुद्ध पाण्याने हे करून घ्या स्नान करून घ्या महाराज टाइम आहे अजून काढून पाणी भरायचं अजून पूजा किती वेळ विचारते टाका पाणी काय ते पाणी वेळ असतो 10 ते टाकून पाणी करून उठणं लावा देवाला असेल हा इकडं आहे इथं उठणे पण आहे त्रास आहे बाई इथे ठेवला उपट करत ते उठणं लावून घ्या म्हणजे जाईल सगळं ओम टाका भरपूर टाका यामुखदी हे पूर्वाजाता देवेभ्यस्युकं पुरातने प्रथमस्न कल्याणी सुदिवस थोडंसं इकडे उठणं तसंच अत्तर पण लावावं लागेल त्याच्यावरती दोघं उठणं आणि अत्तर दोघं बरोबर जोडायचं ओम वसोः पवित्रमसि शतधारं वसोः पवित्रमसि सहस्रधारं देवसुता सविता पुरातु वसोः पवित्रेण शतधारेण सुवा कामवृक्षाः खरं तर तांब्यामध्ये पाणी आहे का तुमच्या हो दिव्यावरती झालं ते गरम करा पाणी मंत्र असतो ओम निकामे निकामेनः पर्जन्यो वरिषतु भद्रवच्चो न ओखदयः पचन्तां योगक्षेमो नः कल्पतां टाकाने गरम केलेलं पाणी देवावरती उजव्या हातात धरा तो तांब्या टाका उजव्या हातात विष्णोरकं निर्मलं च सर्वसौगन्ध संयुक्तं पादप्रक्षालनार्थाय दत्तं ते प्रतिगृह्यतां तर आता चांगलं स्वच्छ पाणी घ्या मूर्तीला एकदम स्वच्छ करा काही घाण नका दिसू खालचे ते निर्माल्य वगैरे बाहेर घ्या तर बरं ते खूप कोपऱ्यात मध्ये निर्माल्याला काही असेल तुमचं ते टाकून द्यायचे सगळं
पुसायला चांगला घ्यायला छान कपडा घ्या म्हणतात. बसलेलं सुन्मार्जित सिंहासनोपरी संस्थाप्य त्याच्या उपरातलं जे आहे पडलेलं सगळं ते व्यवस्थित स्वच्छ करा बाहेर काढा. पकड़ा करलं काम नाही. मला वाटून मोठं गोड असेल हे कसे बसे त्रायुखम वजदेवे त्रायुखम तन्नो अस्तु त्रायुखम वस्मांते आचरणीयम समर्पयामि. चला अक्षर वा जाणवा असेल जाणवा द्या पिंडीला घालायला आहे का मोकळं आहे का यज्ञोपवीत मोठं करा अजून वाटलं राय खमच्या बरगने हे दंताला हात लावा. यज्ञोपवीत संपूर्ण हात लावून घेतला. यज्ञोपवीतम परम पवित्रम प्रजापते धर्मपुरस्ताद यज्ञोपवीतम कलोस्तेजाः यथाशक्ति यज्ञोपवीतम समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. पिंडीवरती गंधाक्षर पूर्वा स्वाम गंधर्वाकरो स्वामिंद्र स्वाम बृहस्पति हि त्वां मुखदे सोमो राजा विद्वान्यक्ष्मादमूर्षत चंद्रस्य परि अक्षरान् समर्पयामि. अक्षताश्च सुरश्रेष्ठा कुंकुमाक्षा सुशोभिता मया निवेदिता भक्त्या. तुम्हाला द्यायचंय का अभिषेकयुक्त स्नानं समर्पयामि. गंधाक्षरपुष्पैः सम्पूज्येत बिल्वदलानि समर्पयामि. या पार्वतीच्या जागेला ताईंनी हळदी कुंकू दोघं कॉर्नरला हरिद्रांतीचं वर्णाचं सकलभौ भाग्यदायिनी हरिद्रेनांशितो देवम् अतश्शांतिं प्रयश्चमे. तुला बेलाचे पानं घ्या. मी एक एक नाव घेतो तसं बेलाचं पान पिंडीवरती ठेवत जायचं. त्याच्यात सर्व गाव दिसतं. ठीक आहे जेवढे तेवढे नसतील द्राक्ष दावा. जेवढे बेलाचे पाने तेवढे व्हा. नसतील द्राक्ष दावा. चला ओम नमः शिवाय म्हणायचं. बेलाचं पान ठेवायचं. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणये नमः. ओम खट्वांगिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम श्रीकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम श्रीकंठाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम उग्राय नमः. ओम कपालिने नमः. ओम कामरालये नमः. ओम अंधकासुरसूदनाय नमः. ओम गंगाधराय नमः. ओम ललाटाक्षाय नमः. ओम कालकालाय नमः. ओम कृपानिधये नमः.
ओम भीमाय नमः ओम परशुहस्ताय नमः ओम कला कैलासवासिने नमः ओम जटाधराय नमः ओम मृगपाणये नमः ओम कवचिने नमः ओम कठोराय नमः ओम त्रिपुरांतकाय नमः ओम वृषांकाय नमः ओम वृषभारूढाय नमः ओम भस्मद्वल्लविग्रहाय नमः ओम सामप्रियाय नमः ओम स्वरमायाय नमः ओम त्रयमूर्तये नमः ओम अनीश्वराय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम परमात्मने नमः ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः ओम हविषे नमः ओम यज्ञमायाय नमः ओम सूर्याय नमः ओम पंचवक्राय नमः ओम सदाशिवाय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम वीरभद्राय नमः ओम गणनाथाय नमः ओम प्रजापतये नमः ओम हिरण्यरेतसे नमः ओम दुर्दशाय नमः ओम गिरीशाय नमः ओम गिरीशाय नमः ओम अनघाय नमः ओम भुजंगभूषणाय नमः ओम भगवते नमः ओम प्रथमाधिपाय नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम सूक्ष्मतनवे नमः ओम जगद्व्यापिने नमः ओम जगद्गुरवे नमः ओम व्योमकेशाय नमः ओम महासेनजनकाय नमः ओम अष्टमूर्तये नमः ओम अनेकात्मने नमः ओम सात्विकाय नमः ओम शुद्ध विग्रहाय नमः ओम शाश्वताय नमः ओम घंटपरशवे नमः ओम अजाय नमः ओम पाशविमोचनाय नमः ओम रूढाय नमः ओम पशुपतये नमः ओम देवाय नमः ओम महादेवाय नमः ओम अच्चाव्ययाय नमः ओम हरये नमः ओम कुशदन्तविदे नमः ओम अव्यग्राय नमः ओम दक्षाहाराय नमः ओम हाराय नमः ओम भगनेत्रविदे नमः ओम अवक्रटाय नमः ओम सहस्राक्षाय नमः ओम सहस्रपदये नमः ओम अपवर्गप्रदाय नमः ओम अनंताय नमः ओम तारकाय नमः ओम परमेश्वराय नमः बिल्वदलानी समर्पयामी। हात जोडा, महादेवाची प्रार्थना करा, जी काही मनातली इच्छा असेल आपली ती देवाला महादेवाला सांगा। घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, सुख समृद्धीची वाढ होऊ दे। ज्या काही आमच्या मनातल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा। तुमचा सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या। तुमच्या आशीर्वादाने धनधान्याची सुख समृद्धीची वाढ होऊ द्या अशी प्रार्थना देवाकडे करायची। त्याच्या व्यतिरिक्त जी काही इच्छा असेल आपली ती महादेवाला सांगायची। हरि ओम। सौराष्ट्रे सोमनाथच्च श्रीशैले मल्लिकार्जुनाम् उज्जैन्यां महाकालम् ओंकारं कमलेश्वरम् वरद्या वैद्यनाथच्च डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुवन्दे तु रामेशं नागेशं तालुकापटे वाराणस्या तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं पाठः पठेन्नः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। कैलासराणा शिवचन्द्रमौळे फणीन्द्रमाता भृगुलेधारे कारुण्यसिन्धो भवदुःखहारे
नमः पार्वतीपते हर हर महादेव की जय। प्रार्थना पूर्वक नमस्कार फुलांचा हार घाला महादेवाला मांगल्यावादीने सुगंधी माणूसचे हार सुद्धा आहे हा. माल्य आदीने सुगंधी माणूसच्या जिवेमया आणि सानिध्यासम पुष्प आणि पुष्पयता काल भव पुष्प आणि वस्त्र हो आले काय त्याच्यामध्ये एक वस्त्र आहे काय हे आता ठेवलं होतं आपण हा आता दुसरं आहे ते पिवळे पिशवी घेऊन तिथं असेल काय वस्त्र बरं ठीक आहे ते जाऊ दे. वस्त्र तिथे कुठलं आहे ते? वस्त्र आहे ना माझ्याकडे. कोरं वस्त्र व्हायचं. कोरं वस्त्र नसतं. टोपी आणि चक्षवस्त्रं समर्पयामि सर्वदोषादिके सुरते लोकलज्जानिवारणे मयोपपादिके तुभ्यं वाससी प्रतिप्रियतात्मा प्रत्यक्षवस्त्रं समर्पयामि। देवाला उदबत्ती वस्त्र वाहिल्यानंतर अगरबत्ती धूप काढली असेल ते ओवाळा. धूपला ब्राह्मणस्य मुखमासीर्बाहुराजन्याः कृताः ऊर्ध्वतलस्य गद्वैषः पद्म्याङ्गुशूद्रो अजायत धूपदीपान्ते आचमनीयं समर्पयामि। बरं गुरुजी ऑस्ट्रेलियाहून प्रसाद आलेले आहेत. अरे बाबा त्यांच्या नावाने मी बोलवतो. ऑस्ट्रेलियाचा मंत्र म्हणावा लागेल. स्पेशल. लाईव्ह करून दिला असता आपण त्याला. चला उदबत्ती वाळा वनस लावलं तर धूप उदबत्ती घ्या. ओम वनस्पतिरसद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमा अग्रे यः सर्वदेवानां धूपो यः प्रतिगृह्यताम् दीपं दर्शयामि। ठेवा धूप दीप बाजूला ठेवा. उदबत्ती ओवाळल्यानंतर दिवा घ्यायचा. दिवा ओवाळा देवाला. चंद्रमा मनसो जात चक्षुः सूर्यो अजायत शूद्रात् वायुष्य प्राणस्य मुखा गन्निरजायत धूपमग्रापयामि दीपं दर्शयामि। आसादित नैवेद्याः थांबा. पहिल्यांदा कुठलं मेथी बघितलं. देव देव म्हणून घ्या पहिले. धूळ लावली. धूपदीपांते आचमनीयं समर्पयामि। खालती पाण्याचं चौकोनी मंडल करा. नैवेद्य त्यावरती नैवेद्याचं पात्र ठेवा. काय फळ असतील पेढे असतील भांग असतील त्याचा नैवेद्य दाखवा. एक गडबड हा. हा बॉक्स ओपन करा ना. सेंट्रल मिळालं ती भांग पण केलं. चौकोनी मंडल केलं. त्याच्यावर नैवेद्याचं पात्र ठेवा. चतुष्कोण मंडलात दर्जाचं तदुपरी नैवेद्य पात्र निधाय. त्यावरती आता एक एक बेलाचं पान ठेवा. दृष्टिदोषपरिहारार्थं बिल्वपत्रं आच्छाद्य. पाणी ओवाळायचं. 2 मिनिटं यांना ठेवून देतात. वाद सांगतोच आहे. चला उजव्या हातात पाणी घ्या. डावा हात छातीला हृदयाला लावा आणि ओम नमः शिवाय म्हणून पाणी पिवा. त्याला नैवेद्यं वेदं देवारं पक्षभोजनं च नैवेद्यं समर्पयामि. फिरवा पाणी. नैवेद्यं समर्पयामि. देवाला आपण त्याचे 5 घास भरतोय तशी कृती करा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा.
ओम धानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा सगळ्यांना नमस्कार करा नैवेद्यम समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्करोमि 3 वेळेस नमस्कार करा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः नमस्करोमि निरांजनी घ्या आरतीसाठी उभे राहा बापू वगैरे असेल तर काढून ठेवा हे सर्प महाराज ठेवणार आहे का तिथे का आतून बाजूला ठेवा ना बाबा, तिथे बघा. सर्पाला नमस्कार करा नमस्तु सर्पेभ्यो जे केच पृथ्वी मनुज्ञान करक्षे जे विविधेभ्यः सर्पेभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्करोमि इथे बसल्या बसल्या नंदीला नमस्कार करा नंदिकेश्वराय नमो नमः प्रार्थना पूर्वक नमस्करोमि अथ आरतीपाः चला उभे राहा आरतीसाठी एक वाद्य पण नमः श्री गणेशाय नमः सुखकरदा दुःखहरदा Radha
सन्ति देवाः राजाधिराजाय प्रसय्य साहिते नमो भजं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरं वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः स्वस्ति स्वां राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्य महाधिपत्यमयं समुदपर्यात् ईस्या सार्वभौमान्तार्परार्थात् पृथिवी समुदपर्यन्ताय एकराळिति तलक्लेश श्लोको विहितो मरुदेष्टारो मरुतस्यावसंगृहे आविश्रितस्य कामप्रिये विश्वे देवाः सभाः सदैति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् चरणकमलेषु मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि हातातल्या अक्षरा फुलपिंडीवरती वाहून द्या नमस्कार करा मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि अंगावती सगळ्यांनी प्रदक्षिणा करा 3 वेळेस यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पते पते अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर
देवाची महादेवाची प्रार्थना करा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी जरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. नमः पार्वती पते हर हर महादेव. त्र्यंबकराज भगवान की जय, कपालेश्वर भगवान की जय, काशी विश्वेश्वर भगवान की जय. डोकं टेकवा सगळ्यांनी, डोकं टेकवा. डोकं टेकवा जमिनीला. पूजेला बसलेले 7 वेळेस नमस्कार करा. अच्युताय नमः, गयाय नमः, गदाधराय नमः, पुंडरीकाक्षाय नमः. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. विष्णु स्मरणात परिपूर्ण अस्तु परिपूर्णताम्. तथा असतो. तर एक वेळ पिंडीजवळ ठेवा, एक वेळ इथे कलशाजवळ ठेवा, एक वरती गणपतीला देवीला ठेवा, एक आपल्या घरच्या देवाला. महाराजांना